होणार आहे। तर अवयवीभाव समास नेमकं काय आहे? अवयवीभाव समास ओळखायचा असेल तर याच्यामध्ये कोणते पद महत्त्वाचे असेल तर याच्यामध्ये पहिले पद महत्त्वाचे आहे। पहिल्या पदावरूनच तुम्ही अवयवीभाव समासाला ओळखू शकतात। पहिल्या पदावरूनच आहे। या तत्पुरुष समाजामधनं तुम्हाला तत्पुरुष समाजाला कसं ओळखायचं आहे तर दुसऱ्या पदावरनं त्या शब्द असेल तर शब्दावरनं आता याच्यामध्ये देव म्हटलं आणि याच्यामध्ये घर म्हटलं तर दुसरं पद कोणतं होतं घर आणि पहिलं पद कोणतं होतं देव। या पद्धतीने तत्पुरुष समाजामध्ये दुसरे पद महत्त्वाचे आहे। दुसरे पद महत्त्वाचे आहे। आणि त्याच्यानंतर द्वंद्व समासामध्ये कोणते पद महत्त्वाचे आहे? द्वंद्व समासामध्ये हे दोन्ही पद महत्त्वाची, पहिलं पण असतं आणि दुसरं पण, दोन्ही पद IMP असतात याच्यामध्ये। याच्यामध्ये दोन्ही पद IMP असतात, दोन्ही पद महत्त्वाचे असतात, दोन्ही पद महत्त्वाचे। आता बहुब्रीही समाजामध्ये बघायला गेलो तर दोन्ही पद महत्त्वाचे नसून तिसराच काहीतरी अर्थ होतो, त्याला म्हटलं जातं बहुब्रीही समास। बहुब्रीही दोन्ही IMP नाही, दोन्ही महत्त्वाचे नाही।